Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। आरोपी अटकेबाबतची प्रक्रिया वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि लीगल ओपिनियन घेऊन केली जाते। पार्थ पवारांना कुठेतरी पाठीशी घातलं जाते, अगदी 99% पार्टनर असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही। जस्त करण्यासाठी जे हजर होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। जे दुय्यम निबंधक कार्यालयातील त्यांची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे फिर्यादी जे कुठली तक्रार देईल त्या पद्धतीने गुन्हा नोंद झाला असता। पुण्यातील कोंढवा येथील जमीन गैरव्यवहाराप्रकरणी खरं तर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। खरं तर ज्या कंपनीत त्यांची भागीदारी आहे त्याच कंपनीचे जे संचालक आहेत दिग्विजय अमरसिंह पाटील आणि तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत तपास अधिकारी अनिल विभूते सर आहेत। सर, सगळ्यात आधी सांगा नेमकी तक्रार काय दाखल होती आणि कुठली कुठली कलमं लावण्यात आलेली आहेत? जिल्हा निबंधक यांनी पोलीस स्टेशनला जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीनुसार मुंडवा या ठिकाणच्या 40 एकर जमिनीबाबत जो दस्त नोंदवलेला गेलेला आहे 300 कोटीचा व्यवहार दाखवलेला आहे आणि त्याच्यात स्टॅम्प ड्युटीचे 6 कोटी रुपये भरले नाहीत। त्या अनुषंगाने लिहून देणार, लिहून घेणार आणि दस्त नोंदवण्यात मदत करणारे दुय्यम निबंधक अशा तिघांविरुद्ध बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला आहे। नाही, परंतु आता प्रत्येकाचा रोल काय आहे? अगदी म्हणजे दिग्विजय पाटील असतील किंवा शीतल तेजवानी असतील किंवा इतर जे तारू म्हणून आहेत त्यांचा काय रोल होता याच्यामध्ये? याच्यात तेजवानी ज्या आहेत त्या लिहून देणार आहेत आणि दस्त करून घेणार जे आहेत ते दिग्विजय पाटील आहेत। यांनी दस्ताची जी रक्कम 2% प्रमाणे होत होती ती 6 कोटी रुपये भरणं आवश्यक होतं। हा दस्त त्यांनी दुय्यम निबंधक तारू यांच्याशी संगनमत करून तो स्टॅम्प ड्युटी न भरता नोंदवला गेला, त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। नाही, परंतु ही जी जमीन आहे ती महाराष्ट्र शासनाची आहे, तरी देखील यांनी संगनमत करून जे आहे ते हा जो प्रकार आहे, ही जी घटना आहे ती घडलेली आहे, जमीन त्यांच्या नावावर केलेली आहे। आता इथून पुढचा तपास कशा पद्धतीने असणार आहे? आपण गुन्ह्यातील जो वादग्रस्त दस्त आहे तो दस्त हस्तगत केलेला आहे। त्या दस्ताची आतील ज्या काही लावलेले कागदपत्र आहेत त्याचा अभ्यास करून याच्यात वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि लीगल ओपिनियन घेऊन आपण पुढचा तपास करणार आहोत। नाही, परंतु आज सकाळी नोंदणी कार्यालयात जाऊन तुम्ही पाहणी केली, तिथले काही दस्त जप्त केलेत, कुठली कुठली कागदपत्र आहेत आणि कुठल्या कंपनीशी संबंधित आहेत ते? याच्यात जो झालेला वादग्रस्त दस्त आहे त्या जागे संबंधाने तो बावधनच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवला होता। त्या दस्ताची प्रत स्कॅनर कॉपी आज आपण दुय्यम निबंधक कार्यालयातून हस्तगत केलेली आहे। त्या दस्तामध्ये जे फिर्यादीत कंटेंट सांगितलेलं आहे त्या अनुसरून लिहून देणार, लिहून घेणार, त्यावर सह्या असणारे आणि त्यांना मदत करणारे आता पूर्ण दस्त आज मिळालेला आहे आणि त्याचा आता पुढील तपासासाठी वापर करत आहोत। नाही, परंतु त्याच्यावरती कोणाकोणाच्या सह्या आहेत काय? त्याच्यात लिहून देणार म्हणून शीतल तेजवानी यांची सही आहे, लिहून घेणार म्हणून दिग्विजय पाटील यांची सही आहे। तारूचा काय संबंध होता? तारू हे दुय्यम निबंधक आहे, तर त्यांनी देखील याच्यात जो स्टॅम्प ड्युटी शासनाला देय आहे त्याच्या बाबतीत निर्णय घेत असताना जी झालेली प्रशासकीय चूक आहे त्यानुसार त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर ठपका ठेवून गुन्हा नोंद केलेला आहे। नाही, याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अजित पवारांचे जे सुपुत्र आहेत पार्थ पवार यांची अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी आहे आणि ज्या दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यांची केवळ 1% भागीदारी आहे। त्यामुळं अशी एक चर्चा रंगली आहे की पार्थ पवारांना कुठंतरी पाठीशी घातलं जाते, अगदी 99% पार्टनर असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही, पण फक्त दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल करत असताना दस्त लिहून देणार आणि दस्त लिहून घेणार, दस्त करण्यासाठी जे हजर होते त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यात पार्टनरशिपचा कुठला दस्तामध्ये संबंध नाही। नाही, माझं म्हणणं असं आहे की पार्थ पवार यांची सही असते तर या गुन्ह्यामध्ये त्यांचं सहभाग नोंदवला असता, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता। याच्या बाबतीत जे दुय्यम निबंधक कार्यालयातील त्यांची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे
फिर्यादी जे कुठली तक्रार दिली त्या पद्धतीने गुन्हा नोंद झाला असता. आता याच्या बाबतीत जर तरच्या गोष्टी बोलण्यात काहीच अर्थ नाही. नाही, परंतु त्यांचेच ते नातेवाईक आहेत आणि तो जो पत्ता आहे तो जिजाऊ बंगल्या जवळचा आहे, त्यामुळं कुठंतरी पार्थ पवार यांचा सहभाग समोर येऊ शकतो पुढील काळामध्ये. त्या बाबतीत तपास चालू आहे. त्याच्या बाबतीत आत्ताच काय बोलणं उचित होणार नाही. तपास जस्ट सुरू झालेला आहे. त्याची व्याप्ती जशी वाढेल तसा पुढे तपास करू. या तिघांना कधी ताब्यात घेतलं जाईल, कधी अटक होईल? मुळात या गुन्ह्याच्या अनुषंगाने दस्तऐवज गोळा करणे, त्याचा पूर्ण महसुली आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्राचा ताळमेळ लावणे, आणि त्याच्यानंतर आरोपी अटकेबाबतची प्रक्रिया वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि लिगल ओपिनियन घेऊन केली जाईल. नाही, अशा पद्धतीचं नाही आहे. या तपासासाठी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आलेलं आहे, टीम तयार करण्यात आलेली आहे, SIT स्थापन करण्यात आलेली आहे आणि तेवढ्याच गांभीर्याने हा तपास सुरू आहे. तर पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरं तर SIT स्थापन केलेली आहे आणि कडक कारवाई करण्यात येईल असे जे स्पष्ट संकेत आहे तपास अधिकारी अनिल विभूते यांनी दिलेले आहेत. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, बावधान.